नमस्कार, मी अंजली वारकरी. माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमधील उरलेली उदाहरणं पाहणार आहोत. तर त्यामधलं पहिलं उदाहरण पहा. ॲन एअर बबल ऑफ रेडियस 0.2 मिलीमीटर इज सिच्युएटेड जस्ट बिलो दी वॉटर सरफेस. कॅल्क्युलेट द गेज प्रेशर. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 7.2 × 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. म्हणजे समजा जर एखादा बीकर आहे, त्या बीकरमध्ये वॉटर आहे, त्या वॉटरच्या खाली जस्ट बिलो एक एअर बबल आहे. त्या एअर बबलवर असणारं गेज प्रेशर आपल्याला काढायचं आहे. या वॉटरचं सरफेस टेन्शन आपल्याला दिलेलं आहे आणि त्या एअर बबलची रेडियस दिलेली आहे. तर सरफेस टेन्शन किती दिलेलं आहे आपल्याला? 7.2 × 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. त्यानंतर त्या एअर बबलची रेडियस आपल्याला दिलेली आहे 0.2 मिलीमीटर. त्याचं लगेच कन्व्हर्शन करून घ्यायचं. दॅट इज 0.2 × 10⁻³ मीटर म्हणजे 2 × 10⁻⁴ मीटर. त्यानंतर आपल्याला इथे काय काढायचं आहे? गेज प्रेशर काढायचं आहे. वी नो हिअर गेज प्रेशर इज इक्वल टू एक्सेस प्रेशर ऑन दॅट एअर बबल दॅट इज इक्वल टू डेल्टा पीची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे. हा एअर बबल आहे त्यामुळे याला एकच फ्री सरफेस मिळेल. म्हणून मग देअरफोर द व्हॅल्यू ऑफ डेल्टा पी एक्सेस प्रेशर इज इक्वल टू 2T/R. देअरफोर याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून द्यायच्या. 2 × टीची व्हॅल्यू 7.2 × 10⁻² आणि आरची व्हॅल्यू 2 × 10⁻⁴. आता इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 कॅन्सल झाला. त्यानंतर आपला ॲन्सर इज 7.2 × 10⁻. आता हा जो -2 आहे आणि इथे काय आहे -4 आहे. तर हे डिनॉमिनेटरला 10⁻⁻4 असल्यामुळे इथे येईल -2 -4. देअरफोर द व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ डेल्टा पी इज इक्वल टू 7.2 × 10⁻+2. देअरफोर दॅट इज इक्वल टू 720 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिस इज द राईट ॲन्सर. तुमच्या टेक्स्टबुकमधलं जे ॲन्सर आहे दॅट इज 7200. इट इज नॉट अ करेक्ट ॲन्सर. धिस इज अ करेक्ट ॲन्सर दॅट इज इक्वल टू 720 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर पुस्तकातलं नेक्स्ट सम पहा. 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर each of radius 0.1 millimeter coalesces into a single drop. Find the change in surface energy. Surface tension of water is 0.072 न्यूटन पर मीटर. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? 27 असे छोटे छोटे ड्रॉपलेट्स आहेत वॉटरचे आणि त्या 27 ड्रॉपलेट्सचं जे आहे त्याचं कन्व्हर्शन एका सिंगल ड्रॉपमध्ये झालेलं आहे वॉटरच्या. तर आपल्याला या प्रोसेसमध्ये किती सरफेस एनर्जी चेंज होते त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आपल्याला त्या वॉटरचं सरफेस टेन्शन दिलेलं आहे. दॅट इज सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 0.072 न्यूटन पर मीटर. म्हणजेच आपण याला लिहू शकतो 7.2 × 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. त्यानंतर त्या ईच ड्रॉप, हा जो प्रत्येक ड्रॉपलेट आहे त्या प्रत्येक ड्रॉपलेटची रेडियस आपल्याला दिलेली आहे. दॅट इज इक्वल टू 0.1 मिलीमीटर. लगेच त्याचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करा. दॅट इज 0.1 × 10⁻³ मीटर. म्हणजेच त्याला आपण 10⁻⁴ मीटर असं सुद्धा लिहू शकतो. आता इथे आपल्याला काय काढायचं आहे? चेंज इन सरफेस एनर्जी काढायची आहे. आता या प्रोसेसमध्ये 27 ड्रॉपचं कन्व्हर्शन जेव्हा सिंगल ड्रॉपमध्ये होते देअर इज अ रिलीज इन सरफेस एनर्जी अँड यामध्ये दॅट इज दिस सरफेस एनर्जी. वी नो दॅट सरफेस एनर्जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू एरिया अँड चेंज इन सरफेस एनर्जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. तर आपल्याला इथे काय काढायचं आहे? चेंज इन सरफेस एरिया काढायचा आहे. नाव हिअर इनिशियल सरफेस एरिया जो आहे, इनिशियल सरफेस एरिया E1 इज इक्वल टू काय येईल? दॅट इज सरफेस एरिया ऑफ सिंगल ड्रॉप इंटू 27 ड्रॉप. दॅट इज सरफेस एरिया ऑफ द सिंगल ड्रॉप. दॅट इज हे कसे आहे? स्पिरिकल इन शेप आहे. देअरफोर सिंगल ड्रॉपचा सरफेस एरिया राहील 4πr² इंटू 27 ड्रॉपलेट्स आहे म्हणून इंटू 27. ही झाली तुमचं इनिशियल सरफेस एरिया. त्यानंतर फायनल सरफेस एरिया जो आहे तो किती येईल? म्हणजे या 27 ड्रॉपचं कन्व्हर्शन कशामध्ये झालेलं आहे? सिंगल ड्रॉपलेटमध्ये 27 ड्रॉपलेट्सचं कन्व्हर्शन सिंगल ड्रॉपमध्ये झालेलं आहे. देअरफोर द फायनल सरफेस एरिया दॅट इज इक्वल टू 4πR², व्हेअर कॅपिटल R इज द रेडियस. या जो मोठा ड्रॉप आहे, बिग ड्रॉप, त्याची रेडियस आहे कॅपिटल R. आता आपल्याला काय काढायचं आहे?
आपल्याला चेंज इन सरफेस एरिया काढायचा आहे, दॅट इज A2 - A1. मग आता इथे किती काय आहे, आर आहे, इथे कॅपिटल आर आहे. पहिले आपल्याला कॅपिटल आरची व्हॅल्यू काढावं लागेल, त्यानंतर चेंज इन सरफेस एरिया काढावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला व्हॉल्यूमचा विचार करावा लागेल. तर आता हे जे 27 ड्रॉपलेट्स आहे त्याचं व्हॉल्यूम आणि या सिंगल ड्रॉपचं व्हॉल्यूम कसं असेल, सारखंच असेल. कारण हे जे 27 ड्रॉपलेट्स मिळूनच हा एक सिंगल ड्रॉप बनलेला आहे. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ 27 ड्रॉपलेट्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ वन बिग ड्रॉप. द व्हॉल्यूम ऑफ इच ड्रॉप स्पिरिकल इन शेप आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ड्रॉपचं व्हॉल्यूम काय राहील, ड्रॉपलेटचं व्हॉल्यूम काय राहील, 4/3 πr³ इंटू 27. म्हणजे हे जे 27 ड्रॉपलेट आहे त्याचं व्हॉल्यूम. त्यानंतर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप दॅट इज 4/3 πr³ कॅपिटल R³. आता याला समजा जर इथे काय केलं, 4/3 कट झालं, त्यानंतर पाय कट झालं, लेफ्ट हँड साईडला येईल R³ इंटू 27 दॅट इज इक्वल टू कॅपिटल R³. टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साईड, इथे येईल R³ क्यूब रूट येईल स्मॉल r आणि 27चं क्यूब रूट येईल 3 आणि इथे येईल दॅट इज R³ कॅपिटल R³ क्यूब रूट येईल कॅपिटल R. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल R इज इक्वल टू 3 इंटू स्मॉल r. आता इथे आपल्याला काढायचं आहे चेंज इन सरफेस एरिया. तर चेंज इन सरफेस एरिया दॅट इज इक्वल टू A2 - A1. आता इथे A1ची व्हॅल्यू टाकून द्यायची, इथे वरती आपण काढलेली आहे दॅट इज 27 इंटू 4πr² आणि A2ची व्हॅल्यू टाकून द्यायची 4π कॅपिटल R². आता ही जी कॅपिटल आरची व्हॅल्यू आहे, ही कॅपिटल आरची व्हॅल्यू 3r इथे टाकून द्यायची. देअरफॉर 27 इंटू 4πr² मायनस 4π इंटू 3r², 3r होल स्क्वेअर. याला समजा जर आपण सॉल्व केल्यानंतर आपला आन्सर येईल 4π कंसामध्ये 18 स्मॉल r². मग आता दॅट इज इक्वल टू 72 πr². आता हे आपलं काय आलं, चेंज इन सरफेस एरिया. We know that surface tension is equal to change in surface energy into upon change in surface area. Therefore, change in surface energy that is equal to surface tension into change in surface area. या सगळ्या टर्ममध्ये व्हॅल्यू टाकली दॅट इज T इंटू चेंज इन सरफेस एरिया आला आपलं 72 πr². दॅट इज सरफेस टेन्शनची व्हॅल्यू इथे आपण घेतलेली आहे, दॅट इज दिलेली आहे आपल्याला 7.2 इंटू 10⁻² इंटू 72 इंटू 3.142 इंटू 10⁻⁻8. म्हणजेच आपला ॲन्सर येईल चेंज इन, याला समजा आपण सॉल्व केलं, आपला ॲन्सर येईल चेंज इन सरफेस एनर्जी DU दॅट इज इक्वल टू 1.629 इंटू 10⁻⁻7 जूल. दिस इज अवर ॲन्सर. नेक्स्ट जे उरलेले न्यूमरिकल आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. तर पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.